नमस्कार मंडळी. गॅसच्या एका बटनाने आज सगळं पटकन होतं नाही का? पण चुलीच्या त्या धुरकट उभेत जळणाऱ्या लाकडांच्या आवाजात आणि मातीच्या सुगंधात एक वेगळीच जादू दडलेली असते. आजची सुरुवात स्वयंपाकाने नाही तर आपल्या संस्कृतीच्या, आपल्या परंपरेच्या पूजनाने करूया. अन्नपूर्णे नमस्तुभ्यं अन्नदान प्रदायिनी ज्ञानवैराग्य सिद्ध्यर्थम भिक्षाम देही च पार्वती. अन्नपूर्णा मातेला वंदन करूया आणि तिचा आशीर्वाद घेऊन स्वयंपाकाची सुरुवात करूया. ही चूल फक्त अन्न शिजवत नाही, ती नाती जपते, आठवणी तयार करते आणि संस्कारांची ऊब देत राहते. आज या पवित्र चुलीवर आपण बनवणार आहोत गावाकडच्या चवीची आणि प्रेमाने भरलेली भरली वांगी. त्यासाठी चुलीवर पातेले ठेवून त्यात पाणी गरम करायला ठेवलंय. ही बघा किती टपोरी आणि ताजी वांगी आहेत. शेतातून आत्ताच तोडून आणली आहेत. त्यांचा हा जांभळा रंग आणि ताजेपणा पाहूनच भाजीची चव कशी असेल याची कल्पना येते. भरल्या वांग्यासाठी अशी लहान कोवळी वांगीच सर्वात उत्तम असतात. ही वांगी स्वच्छ धुवून घेतली आहेत. आता ही वांगी अशा प्रकारे चिरून घेऊया. पण देठ तसाच ठेवायचा, म्हणजे मसाला आतपर्यंत जाईल आणि वांग्यांचा आकारही टिकून राहील आणि देठामुळे वांग्याला एक वेगळीच चव येते. भरली वांगी करताना वांग्याचा देठ पूर्णपणे कधीच काढायचं नाही. अशा प्रकारे सगळी वांगी चिरून घेतलीत. भरल्या वांग्यांची खरी जान असते त्याच्या मसाल्यात. आता तोच मसाला बनवूया. त्यासाठी खलबत्त्यात थोडंसं आलं घेतलं आहे. त्यात 7-8 लसणाच्या पाकळ्या घातल्यात. त्यानंतर थोडंसं जिरं आणि थोडीशी कोथिंबीर घालून हे सगळं बारीक करून घेऊया. गावाकडे घरात रविवारी किंवा एखाद्या खास दिवशी भरली वांगी बनली की सगळ्या घरभर एक वेगळा सुगंध दरवळतो. आता यात घालतोय खिसलेलं खोबरं. हे खिसलेलं खोबरं घातल्यानंतर परत एकदा सगळं बारीक करून घेऊया. एका भांड्यात भाजलेल्या शेंगदाण्याचं बारीक केलेलं कूट घेऊया. मी हे शेंगदाण्याचं कूट अंदाजेच घेतलं आहे. तुम्हाला जेवढा मसाला पाहिजे असेल तितकं हे कूट घ्या. आता यात घालतोय चवीनुसार मीठ, 4 चमचे मसाल्याचं तिखट. आता यात घालतोय मगाशी बारीक केलेला मसाला. रेसिपी आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पाव चमचा हळद, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि थोडेसे जिरे घालूया. यानंतर सगळ्यात शेवटी यात घालतोय थोडंसं तेल. तेल घातल्यानंतर हे सगळं हाताने अशा प्रकारे मिक्स करून घेऊया. यात पाण्याचा अजिबात वापर केला नाही. जर हा मसाला खूप कोरडा वाटत असेल तर यात अजून थोडंसं तेल घालून ते मिक्स करा. अशा प्रकारे मसाल्याचा गोळा होत असेल तर मसाला अगदी परफेक्ट बनलाय. आता हा मसाला वांग्यात भरून घेऊया. आजच्या धावपळीच्या जगात आपण सोयीसुविधांच्या मागे धावताना अनेकदा आपल्या मुळांपासून दूर जातो. पण कधीकधी अशी एखादी चूल, मातीचं भांडं किंवा गावाकडची रेसिपी आपल्याला पुन्हा आपल्या संस्कृतीशी जोडून जाते. कारण आधुनिकता स्वीकारताना परंपरा विसरणं गरजेचं नाही. उलट परंपरेची साथ असेल तरच प्रगतीला खरी दिशा मिळते. अशा प्रकारे सगळ्या वांग्यांमध्ये मसाला भरून घेऊया. त्यानंतर कुकरमध्ये थोडंसं भात्यान घातलंय. भात्यान नसेल तर नारळाचं केसर घातलं तरीही चालेल. मगाशी चुलीवर पाणी गरम करायला ठेवलं होतं. ते पाणी गरम झालंय. आता हे गरम पाणी कुकरमध्ये घालूया. साधारण 1 तांब्या गरम पाणी या कुकरमध्ये घालायचं आहे.
त्यानंतर स्वच्छ धुतलेलं कॉटनचं कापड यावर घालूया आणि त्यात ही मसाला भरलेली वांगी घालूया. मी दरवेळी भरली वांगी करताना हेच कापड वापरते. शक्यतो स्वच्छ धुतलेलं आणि कॉटनचंच कापड वापरा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे यापुढे येणाऱ्या रेसिपी तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचतील. हे कापड वरून झाकूया आणि कुकरचं झाकण झाकून हा कुकर चुलीवर ठेवूया. आता ही वांगी चुलीच्या मंद आचेवर हळूहळू शिजू देऊया. चुलीची ही खासियतच असते, ती घाई करत नाही. हळूहळू शिजवत पदार्थाला एक वेगळीच चव देते. आणि लक्षात ठेवा, मातीशी नातं जपणारा माणूस कधीच आयुष्यात हरवत नाही, कारण त्याच्या पायाखाली संस्कारांची मजबूत जमीन असते. कुकरला 4-5 शिट्ट्या झाल्या की वांगी अगदी छान शिजतात. 4-5 शिट्ट्या झाल्यानंतर चुलीवरून कुकर खाली घेऊया आणि थोडासा थंड झाला की कुकरचं झाकण उघडा आणि चुलीवर शिजलेली ही भरली वांगी आता तयार आहेत. गरमागरम ज्वारीच्या भाकरीसोबत आणि गावाकडच्या आठवणींसोबत याचा आस्वाद घ्या. पुन्हा भेटूया अशाच एका पारंपरिक, चविष्ट आणि मनाला गावाकडे घेऊन जाणाऱ्या रेसिपीसोबत. राम कृष्ण हरी.